आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे जल्लाद, आज्ञा असुरेश्वर। या अपराध्याला मृत्यूदंड दिला जावा। जशी आज्ञा असुरेश्वर। थांबा। असुरराज, तुमचा अपराधी मी आहे। तुम्ही मला दंड द्या, चित्रलेखाला नाही। अनिरुद्ध, नाही। उषा, उषा, काय झालं? तू इतकी ओरडत का होतीस? जर मी तुमच्यापासून दूर गेले तर मी एक क्षणही जिवंत राहू शकणार नाही। वेडी, असं वाटतंय तू एखादं वाईट स्वप्न बघितलंस। हो, स्वप्नात मी पाहिले पिताश्री तुम्हाला मृत्यूदंड देत आहेत। अच्छा, त्यामुळे तू एवढी घाबरली होतीस? विश्वास ठेव उषा, आपण दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही, कुणीही नाही। याचं कारण की आपल्याला माता पार्वतींचा आशीर्वाद प्राप्त आहे। मग तुझे पिताश्री मला मृत्यूदंड कसा देऊ शकतील? तुमच्या आत्मविश्वासाने माझं भय कमी झाले आहे। उषा, जेव्हा तू इथून तुझ्या सासरी द्वारकेला जाशील तेव्हा तुझी सगळी भीती नाहीशी होईल। न जाणो तो शुभ दिवस कधी येईल। येईल प्रिये, लवकरच येईल। हे प्राणनाथ, पिताश्रींना विश्वास आहे की तुम्ही शौनकपूरमध्ये आहात, म्हणूनच त्यांनी चित्रलेखाला सुद्धा बंदी बनवले। पण
चित्रलेखाने हिंमत हारली नाही आणि तिने काहीच सांगितले नाही. चित्रलेखाने हे सुद्धा सांगितले की तिचे प्राण आता धोक्यात आहेत. तू खूप भाग्यशाली आहेस उषा, जे तुला चित्रलेखासारखी मैत्रीण मिळाली. अन्यथा कोण कोणाचे प्राण संकटात टाकतं. देवर्षी नारदांसारखा चित्रलेखानेही हाच उपाय सुचवलाय की नगराच्या बाहेर जे शिवमंदिर आहे, आपण कसेही करून तिथे जाऊ तर तिथून द्वारकेला जाणं सोपं आहे. परंतु मी तिथे कशी जाऊ शकते? जर तुम्हाला एकट्याला द्वारकेला जायचं असेल तर आपण जाऊ शकता. मी द्वारकेस तुला बरोबर घेऊन जाईन, एकटा नाही. आणि या संबंधी मला फक्त तुझ्या तोंडून हो ऐकायचंय. तू शीघ्र अतिशीघ्र जाऊन तुझ्या पिताश्रींना मंदिरात जायची अनुमती माग. नारायण नारायण. देवर्षी, प्रभूंच्या या नाटकाची सूत्रधाराची भूमिका तुम्ही खूपच नाटकीय पद्धतीने करताय. यामध्ये माझं काहीच कौशल्य नाहीये देवी. ही तर प्रभूंनीच या नाटकाची अशी कुशलताने रचना केलेली आहे की नाटकाचा प्रत्येक पात्र आपली भूमिका चांगल्या नाटकी रूपाने निभावत आहे. हो देवर्षी, हे बघा, प्रभूंच्या या उषा अनिरुद्ध नाटकाचे नाटकीय रंगही किती विलक्षण आहेत. ते बघा बघा, बाणासुराच्या नाटकात अहंकार, आत्मविश्वास, द्वेष आणि क्रोधाचे रंग भरलेत. हो देवी, इथे अनिरुद्ध आणि उषाच्या भूमिकेला प्रभूंनी प्रेमाच्या पक्क्या रंगांनी भरून टाकले आहे. हो देवर्षी, त्याबरोबरच या नाटकात माया आणि चमत्कारही आहे, उत्सुकता आणि उत्कंठा देखील आहे. प्रभू, तुम्ही धन्य आहात. आणि उत्सुकता तर ही राहिली आहे की अनिरुद्ध आणि उषाच्या शिवमंदिर जाण्यामध्ये काय होणार आहे. देवर्षी, आता या नाटकाचं अंतिम पर्व सुरू झालेलं आहे. बाणासुराने शिवशंकरांकडून महायुद्धाचं वरदान मागितलं होतं. त्या वरदानाच्या प्राप्तीची वेळ आता झालेली आहे. बाणासुराच्या अहंकाराने ज्या अदृश्य सहस्र भुजा धारण केल्या आहेत त्या कापून टाकण्याची वेळ आता आलेली आहे. चित्रलेखाच्या समर्पणाला न्याय मिळवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि उषा अनिरुद्धच्या प्रेमाला यश मिळण्याची वेळ देखील आलेली आहे. नारायण नारायण. देवर्षी, देवी, काळ अतिशय बलवान आहे. होण्याची वेळ निश्चित आहे. त्यामुळे वेळेच्या आधी काहीही होऊ शकत नाही. काळाचं चक्र त्याच्या गतीनुसार चालत असतं. त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. जे स्वतःला काळापेक्षाही अधिक बलवान समजतात आणि ज्या व्यक्ती मूर्खपणामुळे काळाच्या गतिचक्राला थांबवण्याचा प्रयत्न करतात त्या काळाच्याच गतिचक्रात अडकून नष्ट होऊन जातात. वाह! काळ निश्चित समयीच त्याचा चमत्कार दाखवत असतो आणि काळासमोर सर्वांची मस्तकं झुकून जातात. देवी, देवर्षी, तुम्हाला दोघांना ठाऊकच आहे की काळ माझाच एक अवतार आहे. मी काळ आहे. भूत मीच आहे. वर्तमान मीच आहे. भविष्य देखील मीच तर आहे. मी कालही होतो, आज सुद्धा आहे आणि उद्या देखील असणार आहे. परंतु बाणासुर आदी कुणीही राहणार नाहीत. काळाच्या प्रवाहामध्ये सर्वजण वाहून जातील. बाणासुरासारखा अहंकारी काळाचं महत्त्व जाणत नाही. म्हणूनच काळाला आव्हान देता देता बाणासुर उषाला शिवमंदिरात दर्शनासाठी जाण्याची अनुमती अवश्य देईल. प्रणाम महाराज. प्रणाम पिताश्री. माझ्यासाठी काय आज्ञा आहे महाराज? तुला असं वाटतंय की उषा देवादिदेव शंकरांच्या दर्शनासाठी शिवमंदिरात जायचं? हो महाराज. मंदिराच्या पवित्र स्थानी पाय ठेवल्याबरोबर मनाला दिव्य तृप्ती प्राप्त होते. तुला वाटत असेल तर आजच तू उषाला शिवमंदिरामध्ये घेऊन जाऊ शकतेस. होय चित्रलेखा, तू स्वतः जाऊन राजकुमारी उषाला ही शुभ बातमी ऐकव. आजच नव्हे तर आत्ता, अगदी या क्षणी
ती शिवमंदिरात जाऊ शकते. जशी आज्ञा महाराज. चित्रलेखा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवतो की उषाला परत राजमहालात आणण्याचं उत्तरदायित्व हे तुझ्यावरच आहे. अचानक महाराज मला उषाला घेऊन शिवमंदिरात का जायला सांगत आहेत? नक्कीच यात महाराज बाणासुरांची कपटी चाल असेल. चित्रलेखा, मला असं वाटतं की शिवमंदिराच्या पवित्र वातावरणात पाऊल ठेवताच उषाला दिव्य तृप्ती आणि मला शांती प्राप्त व्हावी. अवश्य महाराज. प्रणाम महाराज. प्रणाम पिताश्री. आयुष्यमान भव. महामंत्री, चित्रलेखाच्या मनामध्ये विद्रोहाचे वारे वाहत होते. त्यांना आम्ही सुद्धा ऐकलंय. होय महाराज, मी सुद्धा चित्रलेखाच्या मनात डोकावून पाहिलं होतं की काय चलबिचल सुरू होती. परंतु मला खेद वाटतो आहे महाराज की माझं रक्तच तुमच्याशी विद्रोह करतंय. महामंत्री, मला समजून येतंय तुम्ही एक देशभक्त आहात आणि हे सगळं बघून तुमच्या मनात कुठल्या विचारांचं वादळ चाललं आहे. महाराज. महामंत्री, तुम्ही आमच्या मनात चाललेल्या वेदनांशी भलीभाती परिचित आहात. अगदी तसंच जसं मला तुमच्या वेदना कळतात. होय महाराज, आपल्या दोघांच्या मनाची करुणा आणि वेदना एकच आहे. महाराज, आपण दोघेही अशा मुलींचे पिता आहोत ज्या आपल्या पित्याशीच विद्रोह करतायत. विसरून जा महामंत्री पिता आणि पुत्रीच्या या नात्याला. कारण दुर्भाग्याने आपण राज्य शासक आहोत आणि शासकाचे कोणी सख्खे नसतात. महामंत्री, शासकाचा संबंध फक्त आपल्या प्रजेशी असतो. महामंत्री. होय महाराज, तुम्ही सत्यच बोलताय. शासकाच्या उरात तर हृदय असलंच नाही पाहिजे. मला ज्ञात आहे महाराज, चांगल्या प्रकारे ज्ञात आहे की तुम्ही सुद्धा माझ्याच प्रमाणे तुमचं मन, तुमच्या भावनांचा गळा दाबून टाकलाय. महाराज, आता या हृदयामध्ये दया, स्नेह, सहानुभूती आणि प्रेम काहीही उरलं नाहीये. महाराज, मी अंतिम परिणामांसाठी तयार आहे. मी तयार आहे महाराज. वा मंत्री वा, आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. गर्व आहे महामंत्री. प्रकट हो मायासूर, प्रकट हो मायासूर. मी बाणासूर तुला आदेश देतोय. प्रकट हो. प्रणाम असुरेश्वर. प्रणाम महामंत्री. बोला, काय आज्ञा आहे? मायासूर चित्रलेखाच्या सोबत उषा शिव मंदिरात जाणार आहे आणि तिकडे ती अनिरुद्धासोबत पळण्याचा यशस्वी प्रयत्न करेल. अनिरुद्ध सोबत? हो मायासूर, अनिरुद्धासोबत. हे आमचं दुर्भाग्य आहे. परंतु मी त्यांना पळू देणार नाही. मायासूर, आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. मायासूर, तुला केवळ उषा आणि अनिरुद्धाला पळण्यापासून थांबवायचं नाहीये. तुला अनिरुद्धाला बंदी बनवायचं आहे. आणि जर तुला वाटलंच ना तर अनिरुद्धाला मारूनही टाकू शकतोस. तुमच्या आज्ञेचं पालन होईल. प्रणाम महाराज. यशस्वी भव. महामंत्री कुभांड. बोला सुरराज, काय आज्ञा आहे? महामंत्री, तुमची आणि माझी पुत्री आपल्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. परंतु त्यांना हे ठाऊक नाही की त्या स्वतःच त्यांच्या जाळ्यात फसत चालल्या आहेत. हे तर खूपच छान झाले की पिताश्रींनी शिवमंदिरात जाण्यासाठी आपल्याला परवानगी दिली. उषा, तू खूपच भोळी आहेस. तुला पाहून कोणीच सांगू शकणार नाही की तू असुरेश्वर बाणासुरांची मुलगी आहेस. त्यांचा एकही अवगुण तुझ्यात नाही. तुला काय म्हणायचंय की मी मूर्ख आहे? उषा, मी तुला फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न करते की महाराज तुझ्यासारखे भोळे नाहीत. त्यांना सगळं कळतं आणि त्यांना विश्वास आहे की राजकुमार अनिरुद्ध इथेच कुठेतरी लपलेत. आणि त्यांना हेही कळतं की हे सगळं
माझ्या कारस्थानामुळे होतंय. म्हणूनच तर त्यांना मला पुराव्यासहित पकडून शिक्षा द्यायची आहे. आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर हे दायित्व सोपवलंय की मी तुला सोबत घेऊन शिवमंदिरात जावं आणि सुरक्षित परतही घेऊन यावं. याचा अर्थ असा झाला की जर मी आणि उषा शिवमंदिरातून पळून गेलो तर तुझ्यावर संकट ओढवेल. असुरेश्वर तुला अवश्यच मृत्यूदंड देतील. तर मी मंदिरातही जाणार नाही आणि द्वारकेलाही नाही. उषा, मग तर समस्या आणखी गंभीर होईल. तुला शिवमंदिरात न जाऊन मला वाचवायचंय ना? परंतु जर राजकुमार अनिरुद्धांना इथे पकडलं गेलं तर राजकुमार आणि त्यांच्यासोबत मीही संकटात सापडू. तर मग आता काय करायचे? काही विचार करूया. या विचित्र संकटात सापडल्यावर काही मार्गच सापडत नाहीये. तू बरोबर बोलतेस चित्रलेखा. आपण तर चहूबाजूंनी अडकलोय. इथून बाहेर पडण्यासाठी मार्गच सुचत नाहीये. मार्ग तर मी शोधून काढलाय. तर मग आम्हालाही सांगा. हो राजकुमार अनिरुद्ध, आम्हालाही सांगा ना. या समस्येतून बाहेर पडायचा तुम्ही काय मार्ग शोधलाय? सांगतो पण एवढ्या लवकर नाही. मग कधी सांगणार? आधी शिवमंदिरात जाण्यासाठी पालखीचा तर प्रबंध करावा लागेल. मी समजले. तुम्ही पालखीत लपून माझ्या बरोबर याल. राजकुमारी उषासाठी त्वरित पालखीचा प्रबंध करा. तू जाऊ शकतो भूतनाथ. असुरेश्वर, अनिरुद्ध खूप चलाक है. खूपच चलाक आहे असुरेश्वर. नाही कुबांड, तो चालाक नाही, तो मूर्ख आहे. हे तुम्ही काय बोलत आहात असुरेश्वर? जो आजवर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आलाय, तो अनिरुद्ध भला मूर्ख कसा काय असू शकतो? नाही कुभांड, तो मूर्खच आहे. जे स्वतः मूर्ख असतात ना, ते दुसऱ्यांना सुद्धा मूर्खच समजतात कुभांड. असुरेश्वर, जर तुम्ही सुद्धा अनिरुद्धला मूर्ख समजत असाल तर मग त्याचा अर्थ तर हा झाला. महामंत्री कुभांड, क्षमा करा सुरेश्वर. अघळ पघळ बोलून आमच्या क्रोधाच्या शक्तीला नष्ट नका करू. तुम्ही जा आणि त्या पालखीला अर्ध्या रस्त्यामध्ये अडवून तुम्ही त्या पालखीची झाडाझडती घ्या आणि त्या अनिरुद्धाला बंदी बनवून आमच्या पायाशी टाका. आम्ही शत्रुपुत्राच्या मस्तकाला आमच्या पायाशी तुडवण्यासाठी उत्सुक आहोत. जा. जशी आज्ञा सुरेश्वर. जरा थांबा. उषा, काय झाले चित्रलेखा? पालखी का थांबवलीयस? मला पुढे संकट दिसतंय. पहारेकरांच्या नजरा चुकवून आपण इथपर्यंत तर पोहोचलो, परंतु आता पुढे खूप कडक पहारा आहे. आता काय होईल? राजकुमारांना पकडतील का? त्यांचं तर नावही घेऊ नकोस. घ्यायचंच असेल तर देवाचं नाव घे. जर आपण इथून सुरक्षितपणे बाहेर पडलो तर राजमहालाच्या परिसरातून बाहेर येऊ. देव करो आणि आपण यशस्वी होऊ. अवश्य यशस्वी होऊ उषा, अवश्य यशस्वी होऊ. परंतु त्याआधी हा तुझा घाबरलेला चेहरा आत घे. जर का कोणी तुझा हा घाबरलेला चेहरा पाहिला ना तर आतापर्यंत जे काही केलं त्यावर पाणी पडेल. आणि उषा, देवाला प्रार्थना कर की काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपण वाचावं. चला रे, पालखी उचला.
थांबा, पालखी खाली ठेवा. आम्हाला पालखी तपासावी लागेल. प्रभू, पालखीला तर थांबवलं आहे. आता काय होणार? काय अनिरुद्ध आणि उषा पकडले जाणार? हेच तर एक रहस्य आहे देवर्षी. आता या रहस्याचा पडदा काढून टाका भगवन. नाही देवर्षी. प्रभू, माझ्या उत्सुकतेचा अंत करून टाका. आतापर्यंत तुमच्या या नाटकाने नवनवीन रंग दाखवलेले आहेत, किंतु उत्सुकतेच्या या घडीला मन बेचैन झालं आहे. असं वाटतंय की अनिरुद्धला पकडलं गेलं जाईल. मग काय होईल? दुसऱ्या क्षणी वाटतं की अनिरुद्ध नाही पकडला जाणार. परंतु कसे भगवन, कसे? ते पहा भगवन, अनिरुद्धच्या पालखीला बाणासूरच्या सुरक्षा रक्षकांनी घेरलं आहे. हाच तर नाटकाच्या उत्कंठेचा उत्कर्ष बिंदू आहे. ही उत्कंठाच तर दर्शकांची उत्सुकता कायम ठेवत असते. दर्शक अशा नाट्यमय क्षणात इतके मग्न होऊन जातात की ते या नाटकाला त्यांच्या जीवनाचा एक भागच समजू लागतात. त्या रोमांचक क्षणांमध्ये ते हे विसरून जातात की हे एक नाटक आहे. ते स्वतःलाच नाटकाचे अभिनेता किंवा अभिनेत्रींमध्ये पाहत असतात. त्या अभिनेता अभिनेत्रींचं सुख दुःख त्यांचं स्वतःचं सुख दुःख बनून जातं. त्यामुळेच नाटकाच्या उत्कंठावर्धक क्षणात दर्शक ईश्वराची प्रार्थना देखील करतात की हे ईश्वर, तुम्ही या अभिनेत्याला सहाय्य करा, जसं की या क्षणी तुम्ही मला प्रार्थना करता आहात देवर्षी. नारायण नारायण. देवर्षी, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की नाटक जीवनाचंच प्रतिबिंब असतं. जीवन एक रहस्य आहे. नाटकही एक रहस्यच तर आहे. हो, नाटक सुद्धा जीवनासारखंच प्रभावी असतं. जेव्हा मृत्यूचा बाण जीवन प्रवाह अडवून धरतो तेव्हा जीवन समाप्त होत असतं, आणि जेव्हा नाटकाचा पडदा पडतो तेव्हा नाटक समाप्त होतं. नाटकाची नाट्यमयता दर्शकांच्या हृदयाचे ठोके जलद करत असते. जीवनात अशा अनेक घटना घडत असतात ज्या नाटकाच्या नाट्यमयतेपेक्षाही अधिक नाटकीय असतात. तुम्ही जे पाहत आहात देवर्षी, ते जीवन आहे जे एखाद्या नाटकापेक्षाही अधिक रोमांचक आहे. प्रभू, या रोमांचकारी नाटकामध्ये तुम्ही प्रवेश कधी करणार आहात? योग्य वेळी. आतापर्यंत ती उचित वेळ नाही आली का भगवन? तुमची लीला धन्य आहे प्रभू. देवर्षी, या क्षणी तर उषा, चित्रलेखा आणि अनिरुद्ध लीला रचता आहेत. द्वारपाल, आता तू काय राजकुमार उषेची पालखी तपासणार? तुला असुरेश्वरांच्या प्रकोपाची भीती नाही वाटत? जर का राजकुमारी उषेने तुझी तक्रार असुरेश्वरांकडे केली तर सर्वांचं शिर धडापासून वेगळं होईल. क्षमा करा चित्रलेखाजी, परंतु पालखीची तपासणी केल्याशिवाय आम्ही तुम्हाला पुढे जाण्याची अनुमती देऊ शकत नाही. काय? तुम्ही आम्हाला आज्ञा देणार? तुम्ही काय भांग बिंग प्यायली की काय? तुम्हाला हे नाही माहित का की ही राजकुमारी उषेची पालखी आहे? राजकुमारी उषा तर पालखीत बसलेली आहे, पण तुम्ही मलाही ओळखत नाही का? मी महामंत्री कुंभांडांची पुत्री चित्रलेखा आहे. पिताश्रींना सांगून तुमची नोकरी काढून घेईन. मोठे आले रखवालदार. बोलावू का महामंत्रींना? त्यांना बोलावण्याची काही एक आवश्यकता नाहीये, ते इथेच आहेत. काय झालं चित्रलेखा बाळा? पिताश्री, तुम्ही? बरं झालं पिताश्री, तुम्ही इथे आलात. बघा ना, हे रखवालदार राजकुमारी उषेची पालखी अडवण्याचे धाडस करतायत. ते योग्यच करत आहेत बाळा. परंतु पिताश्री, राजकुमारी उषा तर असुरेश्वरांची पुत्री आहे. हा असुरेश्वरांचाच आदेश आहे की राजभवनातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची योग्य तपासणी केली जावी, आणि मग राजआज्ञा सगळ्यांसाठी समान असते. परंतु पिताश्री, ही कारवाई तर अपमानास्पद आहे. यात अपमानाची कुठलीच गोष्ट नाही. हे राजभवनाच्या सुरक्षेसाठी आहे, आणि मग पालखीची तपासणी करून देण्यात समस्या काय?
चित्रलेखा, तू महामंत्रीची कन्या असून राजाज्ञेचा विरोध करू पाहतेस, हे कदापि उचित नाहीये. आता मी स्वयं पालखी तपासून पाहतो. प्रणाम महामंत्रीजी. प्रणाम. काय झालं पिताश्री? काही नाही. तर मग आम्ही जाऊ का? उचला रे पालखी. नारायण नारायण. हा तर चमत्कार झाला भगवन. अनिरुद्ध तर पालखीमध्येच नाहीये. मग तो गेला कुठे प्रभू? देवर्षी, हा चमत्कार नाही, केवळ बुद्धीचा उपयुक्त प्रयोग आहे. अर्थात असं ऋषीवर्य, की मनुष्याला अति उत्साह कधी कधी वेंधळा बनवून टाकतो. त्याला विश्वास असतो की त्याने जी अपेक्षा केलीये तेच सत्य आहे, परंतु त्याच्या अपेक्षेमध्ये थोडंसं देखील परिवर्तन त्याला पार घाबरवून टाकतं आणि समोर ठेवलेली अपेक्षित वस्तू देखील त्याच्या दृष्टीस पडत नाही. ते तर आहेच प्रभू. हो, असं होतं. मनुष्य कोणती वस्तू शोधत असतो, ती तिथेच असते, परंतु त्याला ती मिळतच नाही. त्याचं कारण आहे त्याची उत्सुकता आणि त्याचा घाबरटपणा. वा भगवन वा. बास, हीच स्थिती यावेळी कुभांड आणि द्वारपालाची होती. त्यामुळे अनिरुद्ध त्यांना नाही सापडला. भगवन, हे ठीक आहे की अनिरुद्ध त्या असुरांच्या हाती आता नाही लागला, आता वाचला. परंतु असुर राजकुमार अनिरुद्धला शोधण्यासाठी आणि त्याला बंदी बनवण्यासाठी आकाश पाताळ एक करून टाकतील. तेव्हाच तर नाटकाची मजा येईल देवर्षी. नारायण नारायण. परंतु अनिरुद्ध या क्षणी आहे कुठे भगवन? आणि काय बाणासूर त्याला पकडण्यामध्ये सफल होईल का? देवर्षी, तुम्ही तर या नाटकामध्ये इतकी रुची घेत आहात की आत्तापासूनच नाटकाचा शेवट जाणण्यासाठी उत्सुक झाला आहात. प्रभू, तुमचं हे नाटक आहेच एवढं रोमांचक की शेवटपर्यंत थांबून राहणं आता कठीण जातंय. नाटक कितीही रोमांचक असू दे, जर त्याचा शेवट आधीच माहीत झाला तर नाटकातील सर्व रोमांच तत्क्षणी नष्ट होऊन जातं. मग जे घडणार आहे त्यात दर्शकांना जराही रुची उरणार नाही. ऋषीवर्य, ही गोष्ट केवळ उषा अनिरुद्धच्या दिव्यप्रेम नाटकालाच लागू होत नाही. समस्त जीवनाचा आधारच रोमांच आहे. आहाहा. या सृष्टीचं चक्रच अनिश्चिततेचं केंद्र
आणि अक्षाभोवती फिरत असतं, जसं की ही पृथ्वी आणि सर्व ग्रहमंडळ फिरत असतं. वा भगवन वा, तुम्ही आत्ताच सृष्टीचा चक्र कसा नव्या ढंगाने चालून दाखवलात. मुनिवर्य, प्रत्येक मनुष्याचं जीवन देखील एखाद्या ग्रहाप्रमाणेच असतं, जे त्याचं केंद्र आणि त्याचा अक्ष दोघांभोवती फिरत असतं. हे त्याचं असं दोन्ही प्रकारे फिरत राहणं विधीनुसार निश्चित आहे. परंतु हे त्याला माहीत नसतं की येऊ घातलेला क्षण त्याच्यासाठी काय घेऊन येणार आहे. मनुष्य तर बास त्याच अनिश्चिततेमध्ये थोडीशी निश्चितता आणण्याच्या प्रयत्नात पुढे पुढे जात राहतो. 100 वर्षांची सोय करत राहतो, परंतु पुढच्याच क्षणी काय होणार आहे त्याला ठाऊकच नसतं. येऊ घातलेले क्षण आणि येऊ घातलेल्या उदयांप्रती त्याचं अज्ञानच जीवनाच्या या नाटकामध्ये त्याला सकारात्मक पात्र बनवत असतं. आणि कधी कधी तो अजाणतेपणीच की उद्या त्याच्या जीवनाचा अंतिम क्षण येणार आहे, तो निर्धास्त होऊन जीवनाच्या रंगमंचावर त्याची भूमिका वठवत जातो. धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात. तुम्ही तर समस्त सृष्टीचे सूत्रधार आहात, जे कोटी कोटी मनुष्याच्या जीवनाच्या नाटकामध्ये सगळ्यांचे सूत्र आपल्या हातात घेऊन सगळ्यांचं नियंत्रण आणि समतोल साधत असतात. हे सृष्टीचे सूत्रधार, तुम्हाला तुमच्या परमभक्त नारदाचा कोटी कोटी प्रणाम. हे कसं होऊ शकतं महामंत्री कुभांड? अनिरुद्ध आमच्या रचलेल्या जाळ्यातून बाहेर पडूच शकत नाही. परंतु महाराज, तो राजकुमारी उषा सोबत नव्हता. मी पालखी अगदी योग्य रीतीने तपासून पाहिली होती. अनिरुद्धाने आमच्या सोबत कुठलं तरी कपट केलंय कुभांड. कदाचित इतक्या सगळ्या पहारेकऱ्यांना पाहून अनिरुद्ध महालाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसला असेल. म्हणजे तुला असं म्हणायचंय की अनिरुद्ध तिच्या सोबत कुठेच गेला नाही, तो इथेच महालात लपून बसला असं म्हणायचंय का? होय महाराज, या महालात तो राजकुमारी उषाच्या कक्षाच्या व्यतिरिक्त आणखी कुठेही सुरक्षित राहूच शकत नाही. महामंत्री कुभांड, तो पळपुट्या श्रीकृष्णाचा नातू एका कवळ्या मुलीचा आधार घेऊन तिच्या महालामध्ये लपून बसलेला आहे. त्याच महालाचं आम्ही चितेमध्ये रूपांतर करू. चला आमच्या सोबत. चला महाराज. अनिरुद्ध, हे पळपुट्या श्रीकृष्णाच्या नातवा, आम्हाला ठाऊक आहे की तू तुझं काळं तोंड घेऊन इथेच आहेस. अनिरुद्ध, आता तू जास्त वेळ या महालात लपू नाही शकत. बाहेर ये. अनिरुद्ध, आम्हाला पाहता क्षणी तुला साप चावला का रे? अनिरुद्ध, का पुतळा बनलायस का? असुरेश्वर, मला वाटतंय तो भित्रा असा बाहेर येणार नाही. ऐका, महालाचा कोपऱ्यान कोपरा शोधा आणि जर का त्या पळपुट्या कृष्णाचा नातू कुठे दिसला तर बंदी बनवून माझ्या समोर आणा. आम्ही त्याच्या मुखावर आमचं आणि मृत्यूचं भय पाहू इच्छितो आहोत. जा. अरे तिकडे शोधा ना त्याला. अरे मिळाला की नाही तो घुसखोर? आपल्या हातून वाचून कुठे जाणार तो असुरेश्वर? आपण त्याला शोधून काढूच. महाराज, हे बघा. अंततः शिकार आपल्या हाती लागलीच आहे कुभांड. अरे आता काय भित्रासारखा खाली लपून राहिलायस रे? बाहेर ये ना तू. अनिरुद्ध, बाहेर ये तू. बाहेर निघ लवकर. बाहेर करी.
त्याला बाहेर काढा तुम्ही लवकर. लवकर. शत्रू कितीही चालाक का असेना, बाणासुराच्या डोळ्यामध्ये तो धूळ नाही फेकू शकत. कुभांड, कोण आहे हा दुष्ट? होय असुरेश्वर, हा तर भोई आहे. याचा अर्थ अनिरुद्ध पालखीचा भोई बनून पळून गेला. अनिरुद्ध! उषा, बाहेर ये. शिपायांनो, पालखीवाल्यांनो, आता तुम्ही जा आणि विश्रांती घ्या. जशी आज्ञा. ए पालखीवाल्या, जरा थांब. तुला आमच्यासोबत पूजेची सामग्री घेऊन मंदिरात यायचंय. जशी आज्ञा. ये. चला. हे भोलेनाथ, हे माता पार्वती, आमच्यावर तुमची कृपा आहे जे तुम्ही आम्हाला इथपर्यंत सुरक्षित घेऊन आलात. माझी फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही पुढेही अशा प्रकारे आमचं रक्षण करावं. हे त्रिनेत्रधारी, हे आदिमाता पार्वती, तुम्ही मला राजकुमार अनिरुद्ध आणि राजकुमारी उषेची भेट घडवून आणण्याचे कार्य सोपवलं होतं. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या दोघांचे अतूट मिलन घडवून आणा आणि यासाठी माझी जी काही सेवा लागेल त्याची संधी मला अवश्य प्रदान करा. या, लवकर या. राजकुमार अनिरुद्ध, द्वारकेला जायला शिवमंदिरच्या मागच्या बाजूने जंगलातून एक रस्ता जातो. तिथून तुम्ही सुरक्षितपणे द्वारकेला पोहोचू शकता. तू पण आमच्या सोबत चल चित्रलेखा. वेडी, विवाहानंतर कन्येला माहेराहून एकटंच जावं लागतं. नाहीतरी माझं तिथे काय काम? परंतु अशा संकटाच्या वेळी आम्ही दोघे तुला इथे एकटं सोडून कसं जाऊ शकतो? राजकुमार, माझ्या हातून एवढं महत्वाचं कार्य पार पडतंय. जरी माझे प्राणही संकटात आले ना तरी मला त्याची काही पर्वा नाही. माझ्या सखीसाठी मी माझ्या प्राणांचे बलिदानही देऊ शकते. चित्रलेखा, माझ्या जीवनाला अर्थ देऊन स्वतःच्या जीवनाला व्यर्थ करायचं म्हणतेस? वेडी, माता पार्वतींच्या इच्छेला साकार रूप देण्यासाठी जरी माझे प्राणही गेले तरी माझं जीवन परिपूर्ण होईल.
आणि तुला मात्र हे सगळं व्यर्थ वाटतंय? तू काहीही म्हण चित्रलेखा, मी माझ्या स्वार्थासाठी तुझ्या प्राणांचा बळी नाही देऊ शकत. मी तुला असं संकटात सोडून नाही जाऊ शकणार. जर असुरेश्वरांना स्वतःच्या क्रोधाच्या अग्नीला थंड करायचे तर आपल्या दोघांच्या रक्ताने थंड करावं. उषा, हे तू काय बोलतेस? तू भावनेच्या भरात हे देखील विसरलीयस की जीवन आणि मृत्यू मनुष्याच्या हातात नाही, ईश्वराच्या हाती असतो. जर त्यांना वाटलं तर एखाद्याला जन्म देतील आणि त्यांना वाटलं तर मृत्यू देतील. उषा, जर ईश्वराची इच्छा असेल तर लहानशी मुंगी देखील हत्तीच्या पायाखालीही जिवंत राहू शकते. एवढंच नाही उषा, जर एखाद्या मुंगीने हत्तीच्या कानात प्रवेश केला तर त्या महाकाय प्राण्याच्याही मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. चित्रलेखा, तू या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयावर दगड ठेवून बोलते आहेस. मला ठाऊक आहे, तू माझ्यापासून एका क्षणासाठीही दूर जाऊ इच्छित नाहीस. मी तुझ्यात असणाऱ्या दुःखाला आणि करुणेच्या प्रलयाला तुझ्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात साफ बघू शकते चित्रलेखा. चित्रलेखा, मी तुला सोडून नाही जाणार, नाही जाणार. नको राजकुमार, हिला समजावा ना. उषा, राजकुमार, उषा माझी सखीच नाही, माझी जीवन संपत्ती ही आहे. हिला पदोपदी सांभाळून ठेवा. चित्रलेखा, मी तुझ्या या अनमोल संपत्तीला नेहमी माझ्या हृदयाजवळ ठेवेन. राजकुमार, माझी सखी उषा भावनांच्या कच्च्या मातीने बनलेला असा पुतळा आहे जो तिच्याच अश्रूंनी विरघळून जाऊ शकतो. राजकुमार, म्हणून हिला आयुष्यात कधीही दुःख देऊ नका, नेहमी सुखच द्या. चित्रलेखा, याचा अर्थ तुला माझ्यावर आणि माझ्या बाहुबळावर विश्वास नाही? विश्वास ठेव चित्रलेखा, मी उषाचं सदैव रक्षण करेन आणि सदैव माझ्या हातात एखाद्या फुलासारखं सांभाळून ठेवेन. राजकुमार, मला तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे, म्हणूनच मी उषेचा हात तुमच्या हाती सोपवते. राजकुमार अनिरुद्ध, उषा, आता तुम्ही दोघे इथून लवकर निघून जा. निरोपाचे क्षण आणखी वाढवू नका. कोणास ठाऊक कधी असुरेश्वरांनी सोडलेले साप जे तुम्हा दोघांच्या मागावर आहेत त्यांच्या बिळातून बाहेर येतील. म्हणून शीघ्रतेने चला, निघा. थांबा. मैदान सोडून पळून चालला आहे राजकुमार. काय? कोण आहे? पुढे काय येत नाही? समोर ये. आमच्या राज्यात न बोलवताच निघून आलास. अतिथी न बोलवताही येऊ शकतात, परंतु यजमानांच्या आज्ञेशिवाय तू जाऊ शकत नाहीस. असुरेश्वरांनी तुला जाण्याची आज्ञा दिली नाहीये, उलट पकडून घेऊन येण्याची अनुमती मला दिलीये. म्हणून गपचूप स्वतःला माझ्या ताब्यात देऊन टाक, अन्यथा चांगलं होणार नाही. बरं, काय करशील तू? मायासूर, 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 हा काय करशील तू?
मी तुझा वध करून टाकेन. बर, तू माझा वध करशील? अनिरुद्ध, चित्रलेखा, काहीतरी कर. उषा, मी प्रयत्न करते उषा. चित्रलेखा, तुझी माया काहीच कामाला येणार नाही. कुठे गेला अनिरुद्ध? अनिरुद्ध, कुठे आहेस तू? कुठे लपून बसलायस? सापाच्या पिल्ला आपल्या बिळातून बाहेर निघ. सापाच्या पिल्ला, कुठल्या बिळात लपलायस तू? कृष्णा